मूर्ती मगर डाव्या संघाचे वैजोग आहेत, त्यांच्याकडनं निश्चितपणे शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत डाव्या पॅन्थर संघासाठी. धन्यवाद मूर्तीजी मगर साहेब. आपल्यासारख्या क्रिकेटच्या जाणकार माणसांमुळेच खऱ्या अर्थानं अशा या स्पर्धा आपल्याला पार पाडायला मिळतात. Yes, is going to be Atish Kondwinde open the bowling attack, the key player of Taluka cricket, facing him batsman Kamran. You are watching Parga Champion League PCL. Welcome all of you. The third match of the evening between RCC Raya. नक्कीच आपण जर पाहिलं तर चेंडू हा कमिटी चॉईस आहे, परंतु जर अंपायरने आम्हाला सूचना केली की चेंडू अधिक नक्कीच बदलला जाईल. This time Gazes back foot and tapped as balls to backward of the point, and with the stroke Kamran of the mark with single. RCC Raya 1 for no wicket, losing a toss batting first here. निश्चितपणे आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण कमिटी चॉईस चेंडू जरी असला तरी पंच हा चेंडू बदलू शकतात. This time try to curse inside edge of the bat, rose to slip, and there will be no runs. निश्चितपणे अतिशय कौतुक करावं लागेल. चांगली धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिले दोन्ही चेंडू झालेले आहेत, धावा कोणत्याही प्रकारच्या बहाल होत नाहीयेत याची दक्षता घेतली जाते. Atish Kodwinde, left arm over the wicket, slower one put away in the vacant area, one bounce cross the square leg boundary, 4 runs. लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा. That was a loosener and put away by batsman Akku. Look at that, beautifully played. Loosener and put away on the onside for 4. Goodwin the balls, this time drive. Thick edge of the bat, rose to short Thurman with the stroke batsman through for 1. 1 more to total now. RCC Raya moves up to 6 without loss. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा चेंडू स्वेर होता, आ बैल म्हणजे मार आणि चौकारात त्याचं परावर्तन केलं गेलं. धावफलकावरती बिनबाद 6 धावा झळकल्या गेलेल्या आहेत. Atish Godwinde turn from far end. This time batsman looking for a improvised stroke, fine delivery, angling delivery way to the batsman. No damage has been done. Look at that beautiful moment there. Lot of moment from Atish Godwinde getting from the surface. Godwinde turn. This time away from the office stump, we wait for umpire signal. Yes, white signal from umpire. He was in Guzra Molla. 1 more to total now. Score moves up to 7 for no wicket. नक्कीच या ठिकाणी ताजिश कुंगले आणि असलम कुंगले या दोन मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं कुंगले बंधूंचं स्वागत स्वागत स्वागत. स्वेर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो वाईट. Godwinde turn, this time tapped as ball, loose bottom and push, and they through for 1. 1 more to total now, and score moves up to 8 without loss. That marks end of the first over. 1 ओवर की समाप्ति, 8 रन बिना किसी विकेट के आरसीसी राया इस वक्त परगा चैंपियन लीग को और राया को पप्पू भाई बाबगांव ने शुभकामनाएं दी हैं. आपका बहुत बहुत शुक्रिया. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. अतिशय गोडूंदेचं कौतुक करावं लागेल. एक चौकार लागला परंतु कमबॅक केला. काही चेंडू आपण जर पाहिले तर अवांतर धावा देणारे, तरी सुद्धा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 10 बहाल केल्या गेल्या, त्या मात्र नाममात्र 8. कौतुकास पात्र ठरणारी ही गोलंदाजी. सरताज शेख को बुलाया गया गेंदबाजी के लिए. सामना करेंगे बैट्समैन अप्पू. राया की जैसी शुरुआत चाहिए थी वैसी शुरुआत मैंडेटरी पावर प्ले में नहीं हुई है. सरताज शेख राइट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा पुश किया, कोई रन नहीं. हालांकि स्टंप्स को कवर किया था, बाद में केवल पुश वर्क कर दिया, कोई रन नहीं. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, तेज रफ्तार नहीं कर रहे हैं, वेरिएशन पे ज्यादा ध्यान दे रहे हैं डोले के गेंदबाज. सरताज
इस मरतबा स्लॉक स्वीप, दो खिलाड़ियों के बीच में गेंद थी, कोशिश बढ़िया, कैच छूटा, सपना टूटा, 2 रन बना लिए बैट्समैन ने। एक संधी आली होती, दूरवरनं खेळाडू आलेला होता, क्षेत्ररक्षक करणारा आपण छोट्या चणीचा हा खेळाडू पाहिला, केतन मगर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता, चांगला प्रयत्न केला, झेल निश्चितपणे हाताला लागला होता आणि त्याचं झेलात रूपांतर करणं गरजेचं होतं। सरताज अक्कू को फिर से आसमान में तान दिया, फिर से गेंद हवा में, फिर से खिलाड़ी नीचे। ऐसा लगता है कि डोले की टीम अपने हाथों में तेल लगाकर फील्डिंग कर रही है। मैं तो अक्सर कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। निश्चितपणे आपण जर भावेसर पाहिलं तर प्रकाश जोतातील सामनेत आणि अशा पद्धतीनं पडगा परिसरातील हे जे संघ आहेत प्रथमच सामोरे जात आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपण पाहतो क्षेत्ररक्षणावर होतोय, त्यामुळे एकापाठोपाठ 1-2 झेल सुटली गेलेली आहेत। 2 गेंदों में 2 जीवनदान, माथे पे लग लगा के खेल रहे हैं अप्पू। सरताज शेख अप्पू के लिए राइट आर्म राउंड विकेट जा रहे कामरान के लिए। इस मरतबा हुक करने की कोशिश, खराब बल्लेबाजी हो रही है। हालांकि इफ्तिकार का आना बाकी है, बहुत ही अच्छे युवा बल्लेबाज हैं और बाली ट्रॉफी में देर रात 3 बजे 40 रनों की बहुत ही खूबसूरत बारी खेली थी उन्होंने और बहुत ही करीब इनकाउंटर में रॉयल यूनाइटेड से वो मुकाबला हार गए थे। निश्चितपणे अतिशय कडवी लढत, ज्या लढतीचा आनंद तमाम प्रेक्षकांनी घेतलेला आहे। इस मरतबा फ्लिक कर दिया विविन रिचर्ड के अंदाज में, 6 रन। मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा। बहुत खूबसूरत शॉट राया से हंजला कुंगले ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा, स्पेशली अप्पू को। कामरान के बल्ले से आने वाला ये खूबसूरत सिक्सर स्कोर उछलता हुआ 18 रनों पे पहुंचा है। सरताज इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक है, मिस टाइम है, 1 रन बना है, दूसरे के लिए जा रहे हैं और पूरा करते हुए इन 2 रनों से आरसीसी बढ़ता हुआ 20 पे पहुंचा है, 20। सापेगावचे माजी सरपंच सन्माननीय शिवाजी वडोळकर साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची हवा वाढवायची आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग 2019 प्रकाश जोतातील हे सामने अतिशय सुरेख सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय। कौतुक करावं लागेल अशी कामगिरी आयोजकांची आणि नक्कीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मातब्बर असे हे क्रिकेटचे चाहते सचिन पाटील, अफसर रईस, शाहिद खान, साजिद शेख, मंगेश पाटोळे, आसिफ चिमनाड, रफी पटेल, कैफ रईस, राजा थोरात, अनंता जाधव। खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर भावेसर उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि जर आपण पाहिला तर तापमानाचा आकडा जो होता तो 43 अंशावरती स्थिरावला होता। अशा वेळेस या स्पर्धेचं आयोजन आणि प्रकाश जोतात करणं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आयोजकांचा। बिल्कुल, और सबसे बड़ी बात है कि पड़गा परिसर की एकता और अखंडता को ये टूर्नामेंट जताता है। गेंदबाजी के लिए आतिश गोडविंदे को कंटिन्यू रखा गया है। इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन, क्या शॉट खेला है। छोटी गेंद थी और बहुत जल्दी हरकत में आ गए थे बैट्समैन अप्पू, और वो जो कहते हैं हरकत में बरकत है। बहुत ही खूबसूरत शॉट, पुल, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, 6 रन। आई गावदेवी सापे संघ आणि अर्जोली दोन्ही संघाच्या करण्याची विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय। इस मरतबा अच्छा शॉट नहीं, ऑफ स्टंप के बाहर से अगेंस्ट दी स्विंग खेलना चाहते थे, कोई रन नहीं। वसीफ कुंगले ने आरसीसी राया को राया से ऑल द बेस्ट कहा है।
सन्माननीय शिवाजी वडोगर साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. त्याचप्रमाणे आई गावदेवी सापे संघाचा कर्णधार आणि AP11 अर्जोली संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. तंजी पटेल यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. शरोज कुंगले ने मापोली से RCC राया को ऑल द बेस्ट कहा है. इस मरतबा ऑन द राइज फ्लिक करते हुए पैरों के सामने आउटफील्ड में 1 रन बनता हुआ, 1 रन से RCC राया का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रनों पे पहुंचा है. तीसरा ओवर चल रहा है. अम्मार कुंगले और जोएब कुंगले ने भी राया को ऑल द बेस्ट कहा है. केतन मगर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने मिडविकेटला क्षेत्ररक्षण केलं आणि तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने चेंडूची फेकी सुद्धा केलेली. त्याच जोरावरती केवळ 1 धाव. आतिश गोडविंदे स्विच हिट करने की कोशिश, गति परिवर्तन, बॉडी लैंग्वेज को पढ़ लिया था बैट्समैन की हलचल को. डॉट गेंद. स्कोर है इस वक्त 27 रन बिना किसी विकेट के, 27 विदाउट लॉस. आने वाले बैट्समैन में यंग इफ्तिकार बहुत अच्छे बैट्समैन है, बहुत ही सीनियर रऊफ हैं. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा बढ़िया गेंद. चाइनामैन समझ ही नहीं पाए चाइनामैन को बैट्समैन. आइए देखते हैं किस तरह से अंदर गेंद आई थी. हाथों के पीछे बैक आर्म चाइनामैन डिलीवरी थी. बहुत खूबसूरत चाइनामैन. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूच्या वेगात सुद्धा बदल केला, चांगली उसळी प्राप्ती केली होती. इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है. क्या गेंद मैदान के अंदर या बाहर? देखना अंपायर का क्या इशारा आता है. 6 रन. नक्की त्याला म्हणतात क्रिकेटचा महासंग्राम. 1 तेरी तो 1 मेरी. यापूर्वी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूवरती दणदणीत सनसनीत प्रहार झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारात परावर्तन केलं गेलं. सन्माननीय शिवाजी वडोळकर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सापेगावचे माजी सरपंच आयोजकांच्या वतीनं शिवाजी वडोळकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओवर 33 रन हो चुके हैं. ये देखिए पैक क्राउड दिखाया जा रहा है. सभी स्टैंड्स अब भर गए हैं. सभी का दिल की गहराइयों से इस्तकबाल है पड़गा चैंपियन लीग में. सामने के स्टैंड में मेरे अपने दामाद नजीब कुंगले हैं. मैं उनसे रिक्वेस्ट करता हूं कि आपको VIP डाइस पे आना है. नजीब कुंगले सामने के स्टैंड में दिखाई दे रहे हैं. मेरे अपने दामाद हैं. मैं उनसे रिक्वेस्ट करता हूं कि आपको VIP डाइस पे आना है. नक्कीच आई गावदेवी सापे संघ आणि AP11 अर्जोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. आणि नक्कीच नाणेफेकीसाठी सज्ज असेल माझे साथी समालोचक आदित्य जाधव. Is going to be change in bowling now. Sahil Sheikh brought into the attack. This time short arm pull control is stroke straight to deep mid wicket, and with the stroke batsman through for 1. There is a wide return and finally batsman gets 2. So 2 more to total now. Score moves up to 35 without loss. 35 without loss. And here we watch Sahil Sheikh goes past us. Ball this time try to blind swing. Ball is traveling in fly slip. Fielder is fumbling there, but enough time batsman gets 1 leg by. So 1 more to total now. Score moves up to 36. Raya without loss. ते तरार मारा जागते रहोगा आदेश देणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल, परंतु रायचं कौतुक करावं लागेल. एकही गडी गमावलेली नाही भाभी सर. Sahil Sheikh. Ball this time slowed one. Change of pace. Put away on the onside. Straight to deep square leg. Fielder is fumbling there. Enough time batsman gets 2. 1 short signal from umpire Ramiz Rice. So 1 more to total now. Score moves up to 37 without loss. 4th over in progress. You are watching PCL पडगा चॅम्पियन लीग. कौतुक करावं लागेल रमेश रईस यांचा अतिशय दक्ष पंच. Shot this time pulls it
straight to Whitish mid wicket. Excellent stop. And fine return. So one more to total now. Score moves up to 38 without loss. केतन मगर अतिशय दक्ष क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 16-17 वर्षाचा हा खेळाडू आहे भावे सर. उगवता तारा आहे पॅन्थर डोळे संघाचा. Abdul Karim Kongle, all the best for RCC Raya. This time bowling bits in the air. First wicket has fallen now. And man out Appu. नक्कीच आपण जर पाहिलं तर यष्ट्या दाखवल्या फलंदाजानं आणि यष्ट्या वाकवल्या गोलंदाजानं. अतिशय सुरेख सुंदर चेंडूचा ब्लॉक होलचा वेध घेणारा उजवीकडे अधिक शफल झाला आणि स्वतःच्या पायावरती कोराड मारून घेतली. पहिला झटका पहिला फटका. सन्माननीय अतिथींचं आगमन होतंय. सन्माननीय सचिनजी पाटील साहेब या स्पर्धेचे करते धरते. त्याचप्रमाणे आदित्य रॉयल्स पडगे संघाचे ते स्पॉन्सर्ड आहेत. सोबतीला मोहन सासे यांना सुद्धा आपण पाहतोय. अभिषेक नागावेकर, संदीप पाटील, सारी मान्यवर मंडळी, क्रिकेटचे चाहती, क्रिकेटचे प्रेमी मंडळी, अतिशय सुरेख अशा पद्धतीने राकेश शिरसाट हा सुद्धा मंचावर कडे येत आहे. निश्चितच सचिनजी पाटील साहेब या स्पर्धेचे करते धरते. स्वागत 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 सुस्वागतम स्वागतम आगतम. याची देही याची डोळा पाहीन दैदिप्यमान सोहळा. बडगा चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पडगा परिसरातील पहिलीच अशा पद्धतीनं प्रकाश झोतातील ही स्पर्धा. New batsman in Attar. His score is 38 for the loss of 1 wicket Raya. Here goes Sai Sheikh. Balls to Attar. Lovely looking on drive. They go for one, looking for a second. In comes return. Fine running between the wicket. Batsman makes easily 2 runs. That marks end of the 4th over. Raya made 40 runs. 4 ओवर की समाप्ति पे 40 रन बनाए आरसीसी राया ने 1 विकेट गंवाने के बाद. 3 मिनट का समय बचा है. चालीस रन, 3 मिनट का समय बचा है. डोले पैंटर्स. नक्की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 40 धावांमध्ये प्रति षटकामागे 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचा. कुठेतरी ब्रेक लावलेला आहे आणि ज्या ब्रेकची गरज होती तो ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक मात्र निर्णायक असेल. या षटकामध्ये 15 ते 20 धावा जोडण्याचे मनसुबे आरसीसी राया संघाने ठेवलेले आहेत. परंतु 8 ते 10 धावा देण्याचं मनसुबे पॅन्थर्स डोळे संघाकडनं ठेवण्यात आले आहेत आणि त्याचंच परिणिती आपल्याला पाहायला मिळते. शानू हा एक उगवता तारा आहे. वेगवान मारा करतोय. चांगल्या पद्धतीचे चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत. सचिन पाटिल, राकेश सिरसाट, अन्य मान्यवर्स के साथ खेल की शुरुआत होती हुई 4 ओवर में 40 रन बनाए आरसीसी राया ने. गेंदबाजी के लिए लगाया गया गेंदबाज शानू को, जबकि सामना करेंगे उनका बैट्समैन कामरान. कामरान ने बहुत सारी डॉट बॉल्स खेली है. देखना है ये ओवर करो या मरो का ओवर है. राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. लॉन्ग लेग बाउंड्री के बाद 4 रन. ये देखिए अपने आप को बहुत ज्यादा शफल किए थे. बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया 4 रन. फुरकान पावले और मोहम्मद पावले ने आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है. शामिक कुंगले ने भी ऑल द बेस्ट कहा है. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शानूकडनं. फुलटॉस चेंडू होता. डाव्या यष्टीवरती अशा पद्धतीने चेंडू जर ठेवला गेला तर निश्चितपणे चौकार आणि षटकाराची वरसाद करण्यासाठी आरसीसीचे फलंदाज हे आसुसलेले आहेत आणि त्याची परिणाम आपल्याला पाहायला मिळते. गड्याच्या मोबदल्यात 44 धावा. भिवंडी क्रिकेट से माजिद खड़बे ने पीसीएल के लिए मुबारकबाद दी है.
छोटी गेंद हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं है अब जाकर पिक्चर में आते हुए। लॉन्ग लेग के खिलाड़ी तब तक के 2 रन बनाए, थ्रो काफी वाइड आया और 3 रन बनाने में सफल हो गए बैट्समैन। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। आरसीसी राया की कुल स्कोर 47 पे पहुंचा और ये स्कोर अगर 55 के करीब होता है तो एक बहुत ही फाइटिंग टोटल रहेगा, जहां पर चेस करना थोड़ा मुश्किल हो रहा है सभी टीमों को। नक्की चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं 3 धावा जोडल्या गेल्या, अतिशय महत्त्वपूर्ण धावा होत्या कारण 16 गेंदों में 29 रन बना के खेल रहे हैं कामरान। 15 गेंदों में 29 रन बनाए। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए गेंदबाज, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा लेकिन शॉट को टाइम नहीं कर पाए। डीप कवर में गेंद को उठाया, रनआउट का मौका था, बढ़ते हुए कदमों को वापस क्रीज में खींचा। अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला। त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने फेकी केली, केवळ एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकतात। एक गड्याच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावरती। हमारे मुख्य स्पॉन्सर सचिन पाटिल जी, जिनका कि आदित्य चषक भी आपने देखा, जिनकी टीम रॉयल आदित्य को भी आप देख रहे हैं, हमसे जुड़ चुके हैं। फिर से आपका हार्दिक स्वागत है। क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी है काशिफ कुंगले ने इस वक्त आरसीसी राया को ऑल द बेस्ट कहा है। अबूजर कुंगले ने भी ऑल द बेस्ट कहा है। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज शानू। ये देखिए स्विच हिट करने की कोशिश की, जब सीधी उंगली से निकल रहा है ना गायकवाड सर, तो टेरा नहीं करना चाहिए। निश्चितच या ठिकाणी चुकीचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये सहभागी संघांना अतिशय सुंदर रीतीने गणवेश प्रदान करण्यात आलेले, जे आम्हाला काशिफ नाचन आणि काशिफ मुरुमकर यांच्याकडनं त्यांच्या सौजन्याने लाभलेले आहेत। क्या बात है, कलरफुल जो ड्रेसेस आप देख रहे हैं काशिफ नाचन और काशिफ मुरुमकर। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, इस मरतबा बढ़िया गेंद, ज्यादा शफल किया, आगे रखा था बैट्समैन के, बीट किया। देखिए वैसे भले से 30 रन बनाए लेकिन काफी स्ट्रगल किया है कामरान ने अपने बल्लेबाजी में। निश्चितच आपण जर पहिला भावे सर काशिफ मुरुमकर आणि काशिफ नाचन यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी गणवेश दिलेले आहेत, उद्घाटन होत होता तेव्हा जणू काही फुलपाखरू या मैदानावरती उतरलेला असं आभास होत होता। इंद्रधनुष्य आकाशातून जणू काही या मैदानावरती आलेला आहे। 48 रन हुए, आखिरी गेंद शायद आना बाकी है। इस पे बड़ा स्ट्रोक आवश्यक हो गया है जहां तक आरसीसी राया का ताल्लुक है, लेकिन डौला चाहेंगे कि रोका जाए। शानू इस मरतबा शॉर्ट आर्म पुल, तेज स्ट्रोक, फील्डर मौजूद है डीप स्क्वायर लेग पर। 1 रन बना, दूसरे के ले जा रहे बैट्समैन रन आउट, तो कुल मिलाकर रन बने 49। 50 रनों की चुनौती। आइए हम आपको लिए चलते हैं अगले टॉस की तरफ आदित्य जादव के साथ। अनिल पाटिल फैम टीम, आई गावदेवी सापे बनाम AP11 अज्जू पटेल फैम टीम इज ओवर टू आदित्य जादव। धन्यवाद सिद्दीक भाभी सर। मैं इस स्पर्धा के फोकस मैन सचिन पाटिल साहब से निवेदन करता हूं, आपको महेश राउत टॉस बॉक्स मैन, आपकी शुभ बातों से हम टॉस करने जा रहे हैं। पड़का चैंपियन लीग एक तरफ अनिल जादव फैम टीम, आई गावदेवी सापे के कप्तान अक्षय पाटिल, और एक तरफ AP11 अर्जुली अज्जू पटेल फैम टीम कैफ रईस और फोकस मैन सचिन पाटिल इस पद जुड़ते हुए उनकी शुभ बातों से टॉस को इस वक्त जीता अज्जू पटेल फैम टीम AP11, और मैं मान्यवर से निवेदन करता हूं आपको मंच पर जा रहा हूं, मंच की शोभा बढ़ाना है।
देखिए कैप रईस ये जो शो है शाहिद खान और आसिफ चिमनार, साजिद शेख, अफसर रईस, सतीश काटोले, अनिल पाटिल, सचिन पाटिल, कई ऐसे महान लोगों ने इस वक्त पड़गा टेनिस क्रिकेट में लाया। लेकिन इस शो के बारे में आप क्या कहना चाहेंगे? बहुत ही अच्छा टूर्नामेंट है। टॉस जीता आपने, बैटिंग करेंगे। इसके पीछे क्या गेम प्लान है या फिर दूधिया रोशनी में चेज करना इतना आसान नहीं है? ना, ऐसा कुछ नहीं है, 50 से 60 रन बनाना चाहेंगे। मैंडेटरी पावर प्ले में ऐसे कौन से बैट्समैन हैं जिनसे आप ज़्यादा अपेक्षा रखते हैं? देखते हैं, आप आसिफ है, पिंटू है। हम उम्मीद करें कि एक बड़ा मैच देखने वाले। इंशाल्लाह। ऑल द बेस्ट कैप रईस। मेरे साथ अक्षय पाटिल है। पहला तो सवाल, फ्लड लाइट, शाहिद खान ने एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म लाया है। देखिए अब दूधिया रोशनी में अब क्रिकेट गिरा, और वैसे भी पड़गा टेनिस क्रिकेट में बहुत कम ऐसे टूर्नामेंट होते रहते हैं, लेकिन अब के स्पॉन्सर अनिल पाटिल ने आपको मौका दिया इस लीग में खेलने के लिए। ये शो है शाहिद खान और पूरे पड़गा टेनिस क्रिकेट का, इसको आप कैसा एंजॉय कर रहे हैं? बहुत ही बढ़िया शो है। आपला मत खेळतो आम्ही, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। टॉस आपके लिए इम्पोर्टेंट था, हाँ, लेकिन अब आपको गेंदबाजी दी है। 5 ओवर में कहाँ तक रुकने की कोशिश रहेंगे AP11 को? 40 ते 45 धावापर्यंत। पावर प्ले में ऐसे कौन से गेंदबाज है जिनसे आप ज़्यादा अपेक्षा रखते हैं? निखिल और संकेत। ऑल द बेस्ट अक्षय पाटिल। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, Arju Patel, FAM team AP11 Arjuli won the toss and choose the bat pass back to the commentary box. बहुत बहुत धन्यवाद। ओपनर्स भेजना है, वहाँ ओपनर्स मैदान में आते हुए आतिश गोडविंदे देखना है। खेल की शुरुआत होने जा रही है। 50 का लक्ष्य है, 10 का आस्किंग रन रेट है, और इनिशियल ओवर्स के लिए मैं आवाज़ देना चाहूँगा गायकवाड सर, और उनका साथ देंगे आदित्य जाधव। धन्यवाद भावे सर। अतिशय सुरेख अशा पद्धतीनं या ठिकाणी धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे। विजयाचं लक्ष्य जे आहे हे निश्चितपणे आपण जर 5 षटकात 50 धावा जोडायच्या आहेत। अतिशय आकर्षक अशा पद्धतीने स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल। आज आदित्य सुफियान ज्युनियर याचा वाढदिवस, बर्थडे बॉय सुफियान ज्युनियरसाठी वाढदिवसाच्या आयोजकांच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं मी गणेश गायकवाड लाख लाख शुभेच्छा देतोय। मेनी या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण अशा शुभेच्छा। अष्टपैलू खेळाडू आहे देवा टायगर्स पडगा संघाचा हा खेळाडू आहे, आणि अतिशय सुरेख अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं एक्स्ट्रीम जिमचा ट्रेनरसुद्धा आहे। तोच सुफियान ज्युनियर, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। खेळाला सुरुवात करायची आहे। मी दोन्ही संघांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे पंचांना विनंती करतोय, आपण खेळाला प्रारंभ करायचा आहे। ये देखिए गायकवाड सर, VIP मंच को दिखाया जा रहा। फोकस मैन सचिन पाटिल, अभिषेक नागावेकर, राकेश शिरसाट, संदीप पाटिल, मोहन सासे और तुषार अलशी को दिखाया जा रहा है। साथ ही साथ कमेंट्री बॉक्स को भी दिखाया जा रहा है। पीछे की रो में सुरेश दलवी सर है। देखिए क्राउड को दिखाया जा रहा अब, जिसमें तलवली के कई समर्थक और लतीफ रईस और इत्तेशाम। खेल की शुरुआत करनी है। दोनों अंपायर्स 5 ओवर में जीतने के लिए कुल मिलाकर 50 रनों का लक्ष्य रखा है डोले पैंथर्स के सामने RCC राया ने। खेळ सुरू करायचा आहे। शहानवाज शेख सापे यांना विनंती करतोय, आपण मंचावरती यायचं आहे। सन्माननीय शहानवाज शेख सापे यांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची। निश्चितपणे 30 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान असेल पॅन्थर्स डोळे संघापुढे। पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय राया संघाचा कर्णधार स्वतः अथर, कर्णधार नाहीये, हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। सामोरा जातोय सिरताज शेख। नक्कीच नाव पाहिलं तर सरताज, ज्याच्या डोक्यावरती ताज आहे असा हा खेळाडू आहे। अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपली छाप सोडलेली आहे। पहिला चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीने पहिल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली। पंचांकडे जोरदार अपील केला गेला, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही, कारण शरीरावरती येऊन चेंडू निश्चितपणे आदळला होता। धाव ही मिळत नाहीये। अंधाधुंध वहाँ पर बल्ला चला था, गेंद के मिनट में आकर नहीं खिला था। वहाँ पर ब्लाइंड स्विंग्स गेंद शरीर से टकराती भी बहुत अच्छी गेंद। पावर प्ले में बहुत अच्छी शुरुआत देते हुए गेंदबाज अथर अपने टीम को, जबकि लक्ष्य 50 रनों का है और उसके जवाब में अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी सरताज शेख और आतिश
घोड़विंदे दो ओपनर्स इस वक्त बीच विकेट पर सामना करते हुए सरताज गेंदबाज अथर का टोल नका एंड के जानिब से मुड़ते हुए फिर से अच्छी गेंद निकल गई, काफी क्लोज विकेट कीपिंग होती हुई रौफ तीजा की, बहुत अच्छी गेंदबाजी होती हुई चॅनल में गेंदबाजी करते हुए अथर. कौतुक करावं लागेल, चेंडू थोडासा आउटस्विंग झाला होता आणि त्याच जोरावरती चकित होतोय. 2 अर्धशतकं या वर्षी या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली सरताजकडनं, परंतु पहिले दोन्ही चेंडू हे निर्धाव. पुढचा चेंडू अथरचा सामोरा जाईल सरताज. अतिशय क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. आता मात्र शहरापासून दूरवरती खेळण्याचा प्रयत्न झाला, कव्हरमध्ये चेंडू टोलावला गेला, एकेरी धाव जोडली गेली. 1 धावेनं स्वतःच्या धावसंख्येला आणि संघाच्या धावसंख्येला प्रारंभ करतोय सरताज. देखिए बिनबाद 1 धाव. गैप में खेलने की कोशिश की थी वहाँ पर बैट्समैन सरताज ने, लेकिन कवर पर बढ़िया फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ निवृत्ति मगर फैम टीम डोले पैंथर्स का खाता खुलता हुआ. देखिए रोहन थोरात के छोटे भाई ऋषि आपको वीआईपी मंच पर आना, रोहन थोरात आपका इंतजार करे. देखिए श्रोताओं, आप देख रहे पड़गा चैंपियन लीग 2019, आज का पहला दिन और बहुत खूबसूरत मैच चलता हुआ आरसीसी राया बनाम डोले पैंथर्स के बीच में. 49 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए राया की टीम ने, और 50 रनों की चुनौती रखी है डोले पैंथर्स के सामने, जो निवृत्ति मगर फैम टीम इस वक्त चेसिंग करते हुए. उसके जवाब में अभी तक सिर्फ 1 रन बना और बिना किसी नुकसान पर, जबकि सामना करते हुए अब नए बैट्समैन आतिश घोड़विंदे. आतिश टू अथर, मतलब छोटी गेंद लेकिन मिस टाइमिंग. देखना बढ़िया कोशिश, दूर से काफी आए थे. देखिए गायकवाड़ सर जो शॉट मिड विकेट की दिशा में जो खिलाड़ी थे और स्क्वायर लेग की दिशा पर, उनके बीच में कॉलिंग नहीं थी, लेकिन डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आए थे कैच को अंजाम देने के लिए, और आतिश घोड़विंदे जैसे खिलाड़ी का कैच छुट्टा हुआ. अपूर्ण सर्वस्व अर्पण केलं होतं, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, कारण झेल होता आतिश घोडविंदेचा. आतिश सुद्धा निराश झाला, कारण हा फटका खेळण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणं त्याच्याकडनं अतिशय चुकीचा निर्णय होता. हवेत चेंडू गेला, मात्र सुदैवी ठरतोय की झेल आज सुटलेला आहे. 2 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. बिनबाद 2 धावा. अथर गोलंदाजी करेल, सामोरं जाईल तर सरताज. पुढचा चेंडू आता मात्र निश्चितपणे मिस टाईम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र पॉईंटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव प्राप्त होते. 1 धावच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकत आहेत 3. पहिली फेरी पूर्ण झाली आदित्य की निश्चितपणे आपल्याला ऑरेंज कॅप हा जो फलंदाज अधिक धावा करणाऱ्या त्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे ब्ल्यू कॅप जो गोलंदाज उत्कृष्ट अशा पद्धतीने गोलंदाजी केलेली असेल, अधिक बळी घेतली असेल, त्याच्या डोक्यावर दिसेल. आणि ग्रीन कॅप असेल अष्टपैलू खेळाडूच्या डोक्यावर. एक नया फॉर्मेट लाया, अब मर्तबा खेलना चाहते थे मिड ऑफ की दिशा पर, लेकिन गेंद चली गई कवर पॉइंट पर. आखिरी मोमेंट पर अपने स्ट्रोक को चेंज किया तो पर आतिश घोड़विंदे ने. 1 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान पर 4 डोले पैंथर्स. पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी देखते हुए हम आरसीसी राया टीम की. देखिए गायकवाड़ सर, हम लीग मैचेस में अक्सर हम देखते हैं ऑरेंज और ब्लू कैप जो विकेट टेकर और हाईएस्ट रन के लिए रहती है, लेकिन इस लीग में एक नया फॉर्मेट लाया शाहिद खान और आसिफ चिमनाट ने. ऑलराउंडर जो खिलाड़ी उनके लिए ग्रीन कैप. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. अनेक अशा बाबी आहेत ज्या महत्त्वपूर्ण आहेत. पडगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर त्याचा क्लास किती उच्च दर्जाचा आहे हे सिद्ध करणारी ही आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि सारं श्रेय आयोजकांना जाते. 15 संघ आहेत, या सर्व संघांना श्रेय आहे. या स्पर्धेचे आयोजक आहेत या आयोजकांना हा सारा श्रेय जातोय. अतिशय सुंदर अशा पद्धतीने स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या माफक उभारली गेली, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि डोळ्यांचं पारणं फेडलं जाईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वेळ अधिक खर्च होतोय. पंचांना विनंती करतोय, जो संघ अधिक वेळ खर्च करतोय असं वाटेल त्या संघाला आपण त्वरित पेनल्टी जाहीर करायची, कारण वेळेच्या बाबतीमध्ये आयोजक या ठिकाणी कोणत्याही प्रकारे हयगय करणार नाही आहेत. समय के मामले में सभी टीमों को यहाँ से सहयोग करना. आतिश घोड़विंदे सामना करते हुए
छोटी गेंद हुक कर दिया, गेंद चली गई शॉट लॉन्ग लेग की दिशा पर, बढ़िया फील्डिंग, अच्छा बैकअप होता हुआ रन पूरा करते हुए एक पावर प्ले का लाभ उठाने की कोशिश की थी। देखिए डीप फाइनल के खिलाड़ी अंदर है रिंग के और उसका लाभ उठाने की कोशिश की थी, लेकिन पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं थी और बढ़िया फील्डिंग, एक रन इस वक्त पूरा करते हुए आतिश 5 रन बिना किसी नुकसान पर। असेच कौतुक करावं लागेल, ॲथलीट इफेक्ट त्याने दाखवलेला आहे, अतिशय सुरेख अशा पद्धतीनं त्यानं चेंडू अडवला, कारण या चेंडूवरती जवळजवळ त्याने 3 धावा वाचवलेल्या आहेत। दरम्यान पुढचा चेंडू सामोर जाईल सिरताज, आता मात्र शरीरापासून दूरवरती खेळण्याचा प्रयत्न झाला, सुंदर यष्टी रक्षणाचा नमुना रोब कडनं आपल्याला पाहायला मिळतोय। बुजुर्ग खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, अतिशय सुरेख रीतीने यष्ट्यांच्या अगदी लगत आपल्याला पाहायला मिळतोय। आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण मॅच पाहतोय, असा अनुभव आपल्याला रोब देतोय। देखिए गायकवाड़ सर बहुत क्लोज विकेट कीपिंग हो रही है। देखिए ये उनके 12वें खिलाड़ी बताते हुए 50 के ऊपर है, लेकिन विकेट कीपिंग कितनी, आंखों में रोशनी कितनी, चमक देखिए उनके। फिर से छोटी गेंद, लेकिन लाभ नहीं उठा पाया, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे, डीप से आते हुए खिलाड़ी जब तक गेंद को उठाते हुए एक रन पूरा करते हुए। देखिए कोशिश पूरी तरह से हो रही है, लेकिन शॉट्स के पीछे एलिवेशन और फुटवर्क दोनों भी बैट्समैनों का नजर नहीं आता हुआ डोले पैंथर्स के लिए। नक्कीच कठीण परीक्षा द्यावी लागते। आपण जर पाहिलं तर सशक्त फलंदाजी ही पॅन्थर्स डोळे संघाची बाब आहे, मात्र आतापर्यंत धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली RCC राया संघाकडनं। दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र एक सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय गोडविंदीला बंदिस्त करणारी ही गोलंदाजी आहे। निश्चितच वाघाला कुठेतरी आपण पाहतोय पिंजऱ्यामध्ये कोंडण्याचा प्रयत्न होतोय। 2 वाघ हे दोन्ही बिबटे आहेत, अतिशय धारदार फलंदाजी, विस्फोटक फलंदाजीसाठी ख्यात आहेत, परंतु यांची विख्यात जी फलंदाजी आहे त्याला कुठेही न्याय मिळून दिला जात नाही, कारण टिच्चून मारा केला जातोय, कंजूस मारा, धारदार मारा। इसका एक ही कारण है, सटीक लाइन पर गेंदबाजी होती भी RCC राया की। आतिश के लिए स्विच हिट खेला है, लेकिन बढ़िया फील्डिंग, शॉट थर्ड मैन पर, एक रन इस बीच पूरा करते हुए। देखिए पूरे सत्र का अगर एनालाइज किया जाए तो फिर आतिश घुड़विंदी इतने फॉर्म में नजर नहीं आ रही है जिस तरह से ओपन और पड़का टेनिस क्रिकेट में हम देख रहे हैं। काफ़ी सारा स्ट्रगल करते हुए, हालांकि इस सत्र में काफ़ी मरतबा इंजर्ड भी हुए, इंजरी काफ़ी उन्होंने ली अपने। देखिए पिछले कई मैचेस में हमने देखा कि अनफिट होने के कारण आतिश घुड़विंदी कई ऐसे बड़े टूर्नामेंट में खेले भी नहीं। मतलब उठा दिया गेंद को ऑन साइड की दिशा में, डीप स्क्वायर लेग की दिशा पर खिलाड़ी है गेंद के नीचे, और बढ़िया कैच समाप्त करते हुए और बड़ी मछली जाल में फंसती हुई सिरताज शेख के रूप में। सुरेख खेळ जज केला आणि एक महत्त्वपूर्ण झटका दिला, आणि हे तर होणारच होतं, कारण आपण पाहिलं तर धाव संख्येला लगाम लावण्यात यशस्वी ठरलेला होता गोलंदाज, आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। कुठेतरी मोठा फटका खेळावा लागणार होता, कारण 10ची सरासरी प्रतिषटका मागे होती। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे, धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत, केवळ माफक धावसंख्या 7 धावा या झळकल्या गेलेल्या आहेत। म्हणजे अजूनही विजयाचं जर लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर 43 धावा जोडाव्या लागतील 3 षटकांमध्ये, म्हणजे जी सरासरी 10ची होती ती 14च्या वरती जाऊन पोहोचली, 14.33 ची सरासरी आता पोहोचलेली आहे। विजयाचं जर आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल तर 14.33 च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील पॅन्थर्स डोळे संघाला। वेळेच्या अगदी सहकार्य करायचं। तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अप्पू, अष्टपैलू खेळाडू आहे। निश्चितच टोलनाका यांकडे गोलंदाजी केली जाते, सामोरं जातोय आतिश, खोलवर टप्प्याचा चेंडू तेवढा सुंदर देखणा, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे, पळून एक धाव पूर्ण केली, एका धावावर समाधान मानावं लागेल। 8 धावा धावफलकावरती इकड्याच्या मोबदल्यात अतिशय सुरेख सुंदर टिच्चून मारा आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत RCC राया संघाकडनं। मात्र कुठेतरी पॅन्थर्स डोळे संघाला बदल करावा लागेल, आता मात्र मोठे पटके खेळावे लागतील। देखिए अब रनों के लिए संघर्ष करती भी लड़ती भी डोले पैंथर्स RCC राया के सामने। गेंदबाजी बहुत अच्छी चलती भी RCC राया जो कल्याण और टिटवाला परिसर की एक बहुत नामचीन टीम मानी जाती है,
अपू इस मरतबा अच्छी गेंद ब्लॉक हॉल में रखा था, अटपटे अंदाज से इस शॉट्स को खेला था, हल्की सी मिसफील्ड दूर से गई खिलाड़ी आए थे, लेकिन एक रन पूरा करते हुए साहिल शेख सिंगल के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9, एक विकेट गंवाने के बाद अब अभी भी जीतने के लिए 41 रनों की नईम कुंगळे यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. आपको VIP डायस पे आना है. नईम कुंगळे आपको VIP डायस पे आना है. पुढचा चेंडू समोर जातोय अतिश. निश्चितच कोलर टप्प्याचा चेंडू होता. मिस टाइम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित अतिशय सुरेख सुंदर प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. वाघाची शिकार. धन्यवाद डीजे पूरी तरह से एलिवेशन नहीं बना था स्टॉक्स के पीछे. यावरती 3 शस्त्रक्रियेला सामोरा गेला अतिश आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सूर गवसला होता सत्र संपता. मात्र या सामन्यामध्ये अतिश गोडविंदे विशेष प्रभाव पाडू शकला नाही. 7 चेंडूमध्ये 5 धावा करत तंबूत परतोय. दुसरा झटका बसतोय पॅन्थर्स डोळे संघाला. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतो उजवीकडे शप्पल होत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये दूर दूर जाणारा दणदणीत सणसणीत खणखणीत षटकार. अब सिक्सर के साथ उछलता हुआ स्कोर डोले पैंथर्स का 15 रन 2 विकेटों के नुकसान पर, लेकिन दोनों भी बड़े विकेट मिल चुके आरसीसी राया के लिए. लेकिन जब तक साहिल शेख रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी. अप्पू मुड़ते हुए देखना है क्या कुछ हुआ. वहां पर सवाल पूछा और आउट. लीडिंग एज लेकर विकेट कीपर रऊफ तेजा के पास गेंद चली गई थी. तिसरा महत्वपूर्ण झटका बसतोय. पाकिस्तान के बाहर सफल हुए थे और लीडिंग एज लेकर रऊफ तेजा के पास चली गई थी और स्वीकार करते हुए रमीज रईस के डिसीजन का साहिल शेख. आतिश घोड़विंदे सिरताज शेख और साहिल शेख 3 प्राइस लेस विकेट इस वक्त मिलती हुई आरसीसी राया टीम को. नक्कीच आदित्य 3-1 पॅन्थर्स डोळे संघाचे सिरताज शेख, आतिश गोडविंदे आणि साहिल ज्युनियर हे तंबूत परतलेले आहेत. कुठेतरी आपण जर पहिला आघाडीची जी फळी आहे ती कोसळलेली आहे आणि त्याच्यानंतर आरसीसी राया संघाची धारदार गोलंदाजी आहे त्याचं कौतुक करावं लागेल. देखिए गायकवाड़ सर, जो आरसीसी राया टीम है, जो कल्याण और टिटवाला परिसर की टीम है और एक नामचीन टीम मानी जाती है. सीनियर साहिल शेख इस मरतबा लॉन्ग ऑफ की दिशा पर खेला है, लेकिन मिसफील्ड दूसरे की कोशिश की वहाँ पर और खराब थ्रो. आसानी से 2 रन पूरे करते हुए महेंद्र और सीनियर साहिल शेख 2 रनों के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन. कॉलिंग बहुत अच्छी थी. यस नो और वेट का कॉम्बिनेशन था. 3 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर 17 रन. कहीं ना कहीं अब मैच ऐसा लग रहा है कि डोले पैंथर्स के हाथों से निकल रहा है, जिस तरह से गेंदबाजी हो रही है आरसीसी राया टीम की. निश्चितच आपण जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावधी उर्वरित 2 षटकांमध्ये 33 धावांची गरज आहे. 16.50 ची सरासरी पूर्ण करावी लागेल. कौतुक करावं लागेल धारदार गोलंदाजीला. ओपन लॉट्स या स्पर्धेसाठी पाडण्यात आले होते आणि आपण जर पाहिलं आदित्य तर कौतुक स्पद अशी बाब आहे. एक गट आहे अतिशय कडवी अशी लढत ए गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ए गटाचा हा सामना सुरू आहे. अ गटामध्ये आपण जर पाहिलं तर BCC बोरोली हा सुद्धा एक तगडा संघ आहे. एका बाजूला ढोळे पॅन्थर्स, एका बाजूला आरसीसी राया
एकापेक्षा एक तगडे संघ या स्पर्धेमध्ये आपण अ गटामध्ये पाहणार आहोत. ब गट सुद्धा तेवढा तोडीस तोड आहे, क गट सुद्धा तोडीस तोड आहे. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने ओपन लॉट्स पाडण्यात आले आणि जे संघ तिन्ही गटात विभागले गेले ते सुद्धा अतिशय सुरेख रीतीने विभागणी झाली. दरम्यान ड्रिंक टाईम या ठिकाणी पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 33 म्हणजे 16.50ची सरासरी. 3 आघाडीचे जे क्रमांक 1चे खेळाडू होते खऱ्या अर्थानं 3 एक्के हे तंबूत परतलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी परिणाम पॅन्थर्स डोळे संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अजूनही एकापेक्षा एक आघाडीचे फलंदाज डोळे संघाकडे आहेत आणि ती त्यांची जमेची बाजू आहे. 12 चेंडू शेष असतील आणि 33 धावांचं आव्हान असेल. मात्र गोलंदाजी जी होते आरसीसी राया संघाची ती कौतुकास्पद. देखिए क्रिकेट में आप प्रेडिक्ट नहीं कर सकते, प्रेडिक्शन पूरी तरह से फेल है. मरतबा अच्छी गेंद, सवाल पूछा वहाँ पर लेकिन मना किया वहाँ पर शकील कोटी सर ने. रुका हुआ स्कोर 17 रन 50. महेंद्र सामना करते हुए मरतबा पीछे की तरफ बढ़िया कैच लेते हुए आउट घोषित किया पर. देखिए अंपायर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय काशिफ नाचन यांनी ड्रेस या स्पर्धेसाठी प्रदान केलेले. त्याचप्रमाणे BCC बोरिवली संघाचे जे आयोजक प्रायोजक आहेत त्यांची नक्कीच या स्पर्धेसाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. काही क्षणातच VIP मंचावरती आपण त्यांना पाहणार आहोत. काशिफ नाचन एक उत्तुंग व्यक्तिमत्व. पडगा चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग 2019 अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. दरम्यान पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख प्रहार डिस्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये दूरवर जाणारा हा खणखणीत षटकार. देखिए छोटी गेंद के ऑन साइड में लपेट गया तो पर बैट्समैन सीनियर साहिल शेख ने. इस इनिंग में दूसरा सिक्सर लगता हुआ साहिल शेख के बल्ले से, जबकि स्कोर उछलता हुआ 23-23 फॉर दी 4 विकेट्स डोले पैंथर्स. दुर्गेश लेफ्ट आर्म राउंड डी विकेट. फिर से छोटी गेंद लेकिन कंट्रोल पुल शॉट्स. गेंद चली गई डीप मिड विकेट पर. जब तक खिलाड़ी गेंद को उठाते हुए 1 रन पूरा करते हुए साहिल शेख. अब जाके नए बैट्समैन मिराज शेख सामना करते हुए दुर्गेश का. कुरुंद एंड के जानिब से गेंदबाजी हुई. देखिए लक्ष्य अब कहीं ना कहीं गायकवाड सर दूर नजर आता हुआ डोले पैंथर से. नक्कीच आपण जर पाहिलं तर मिराज शेख सलामीला येत असतो. वेळेच्या आधी सहकार्य करायचं. जो संघ वेळ आधी खर्च करेल पंच त्या संघाला पेनल्टी जाहीर करू शकतायत. आयोजकांचंही म्हणणं तेच आहे. वेळेच्या बाबतीत हयगय केली जाणार नाही. दरम्यान मिराज शेख एक उत्कृष्ट फलंदाज आहे. सलामीला नेहमी येत असतो. मात्र आज आपण पाहतोय कुठेतरी खालच्या क्रमांकावरती आलेला आहे. निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे जात होता. एकेरी धाव जोडली गेली. 1 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव जळतात 25. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळाली. RCCच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल आणि प्रतिस्पर्धी संघांच्या त्यांनी इशारा दिलेला आहे की आम्ही सज्ज आहोत. पडगा चॅम्पियन्स लीगसाठी अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. दुर्गेश स्पीच हिट खेला है लेकिन खिलाड़ी तैनात हुआ पर डीप बैकवर्ड ऑफ दी पॉइंट पहले बाउंस पर उठाते हुए 1 रन. 4 ओवर की समाप्ति के बाद 26 रन और बची हुई अब 1 ओवर में इस मैच को जीतने के लिए
24 रनों की जरूरत, डू और डाई, करो या मरो की स्थिति अब निर्माण होती भी डोले पैंथर्स टीम के लिए। बर्थडे बॉयज सुफियान शेख ज्युनियर याचा आज वाढदिवस, आयोजकांच्या वतीनं सुफियान शेख याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। नक्कीच काही क्षणातच सन्माननीय काशिफ नाचन यांनी या स्पर्धेसाठी सर्व संघांना गणवेश पुरवलेले आहेत। एक उत्तुंग व्यक्तिमत्व यांचं सुद्धा आगमन होईल। अक्षय कांबळे त्याचप्रमाणे समीर वजागे मंचाची शोभा वाढते। स्वागत आयोजकांच्या वतीनं। दरम्यान 5व्या षटकातील पहिला चेंडू टोलनाका एंडकडनं गोलंदाजी केली जाते। एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक 2-2 चेंडू पर्यंत पोहोचत आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त घाई या ठिकाणी ठरते। दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज धाव बांधून तंबूत परततोय। त्या पद्धतीनं 5वा झटका बसतोय। ढोळे पॅन्थर्स संघाला सलमान येतोय। दरम्यान मिराज शेख आणि सलमान ही जोडी मैदानावरती। इस वक्त पड़गा चैंपियन लीग के लिए और खास करके शाहिद खान के लिए मापुली के हैंडसम बॉय शैलेश गायकवाड की तरफ से ऑल दी बेस्ट है। नक्कीच सुरेख अशा पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पंचांकडे जोरदार अपील केला जातोय आणि आणखी एक झटका बसतोय। 6वा झटका हा असेल। पंचांचा इशारा वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव बहाल होते, मात्र धावबाद होतोय फलंदाज। शानू नवा फलंदाज। नक्कीच या स्पर्धेसाठी रोहिदास सुतार, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील सापे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। आई गावदेवी सापे संघासाठी सध्या शुभेच्छा येत आहेत। दरम्यान अतिरिक्त बाहेर चेंडू डाव्या एसटीच्या पंचांचा इशारा वाईट। 29 धावा धावफलकावरती झळकलेल्या आहेत। अजूनही 21 धावांची गरज आहे। दिल्ली तो अब बहुत दूर है। देखिए गायकवाड सर अब सिर्फ औपचारिकता बाकी है, काफ़ी दूर कर बैठे थे गेंदबाज, काफ़ी दिशाहीन गेंद की थी, लेग स्टंप को मिस करती भी फाइट का इशारा दिया था पर रमीज रईस सर ने। शानू के लिए इस मर्तबा उठा दिया गेंद को, देखना गेंद मैदान के अंदर और बढ़िया कैच समाप्त होता हुआ। शानू भी प्लेयर्स पवेलियन की तरफ निराश कदमों से बढ़ते हुए। परवाने की आसमां भी सर उठाएगा, आएगा अपना टाइम आएगा, मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा, ये शब्दों का ज्वाला मेरी बेड़ियां पिघलाएगा, जितना तूने बोया है तू उतना ही तो आदित्य ऐसा मेरा हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा तमाम प्रेक्षकांची होती, मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय आणि असे सामने नक्कीच प्रेक्षक पाहायला येत नसतात। ढोळे पॅन्थर्स संघाकडनं ही अपेक्षा नव्हती। ते आपण जर पाहिलं तर हारागिरी पत्करलेली आहे, नांगी सपशेले टाकलेली आहे त्यांच्या फलंदाजांनी आरसीसीच्या गोलंदाजी पुढे। एक तरफा मैच चलता हुआ ढोले पैंथर्स और आरसीसी राय के बीच में, इस मतलब मिस टाइमिंग गेंद के नीचे खिलाड़ी और एक विकेट गिरता हुआ ढोले पैंथर्स का। सलमान शेख भी आउट होते हुए। क्योंकि अपना टाइम आएगा, तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर जाएगा, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा। स्पर्धेला प्रारंभ झालेल्या प्रॅक्टिस मॅच जणू काही खेळली जाते आहे ढोळे पॅन्थर संघाकडनं। अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सर्व खेळाडूंना सराव, 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत, केवळ एक फलंदाज हा शेष असेल खेळाडू कक्षामध्ये। दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती। निश्चितच डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड। या षटकामध्ये काही स्क्वेअर चेंडूची हाताळणी झाली,
मात्र पूर्ण संघ बाद करण्यात यशस्वी ठरतायत का RCCचे गोलंदाज, ही बाब सुद्धा अतिशय महत्त्वाची असेल. 3 गडी बाद केले, 3 चेंडू वाईड हाताळलेत. दरम्यान आता मात्र सुरेख सुंदर चेंडू खोलवर टप्प्यात चांगली वसुली प्राप्त केली गेली होती. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चपळ दक्ष असं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. देखिए अब टेल बैटिंग शुरू हो चुकी है और कहीं भी फुटवर्क साथ नहीं देता हुआ बैट्समैन का, और दी विकेट है. फिर से अच्छी गेंद उठा दिया, लेकिन आते रहते हुए अनुमान गलत. जब तक गेंद को खिलाड़ी उठाते हुए 1 रन पूरा करते हुए. टेलेंडर्स के लिए इतनी तेज गेंदें खेलने आसान नहीं होंगे गायकवाड सर, जिस तरह से ढोले पैंथर्स का क्रिकेट देखते हुए. निश्चितच महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सिद्दीक भावे नेहमी म्हणत असतात की एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी पराभव हा कोणताही संघ कधी स्वीकारायला तयार नसतो. आणि याची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते की एकतर्फी पराभवाच्या वाटेवरती आहे ढोले पॅन्थर्स संघ. फिर से अच्छी गेंद और इसके साथ इस मैच को जीत लिया RCC राया. अनेक अनेक अभिनंदन रऊफ तेजा, अथर, अप्पू हार्ड लक, टफ लक, आतिश घोड़विंदे, निवृत्ति मगर सर और ढोले पैंथर्स. नक्कीच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू कोण? दोन्ही संघांना विनंती करतोय एकमेकाशी हस्तांदोलन करायचंय. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकाशी हस्तांदोलन करतील आणि मगच मैदान सोडतील. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आपण क्रिकेट खेळाच्या माध्यमातून खेळाडू वृत्ती जोपासतोय, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं एकमेकाला जोडण्याचा मार्ग या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून करीत आहोत. और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने 15 रनों की पारी खेली, 1 और 2 विकेट और 3 कैच पकड़े, वो है RCC राया के अप्पू. अप्पू इज द मैन ऑफ द मैच, जिन्होंने 3 कैचेस और 2 विकेटें और 15 रनों का योगदान दिया था RCC टीम के लिए. अप्पू आपण मंचावरती येणार आहात. ज्योत से ज्योत जलाया करो, प्रेम की गंगा बहाते चलो, या ठिकाणी त्याचीच अनुभूती येते आपल्याला. दरम्यान दोन्ही संघाला विनंती करतोय त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, त्याचप्रमाणे सलामी जोडी आपण मैदानावरती पाठवायची आहे. अप्पू यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे, कारण आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी झालेला आहात. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला तन्मय तांबोळी यांच्याकडनं लाभलेली आहे. मी शिवाजी वडोळकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते अप्पू. देखिए अब आई गावदेवी सापे आपको तुरंत फील्डिंग लगाने और AP11 अर्जुले आपको तुरंत ओपनर्स भेजना है. खेल की शुरुआत करनी है O2D गायकवाड सर, जहाँ तक हम प्रेजेंटेशन देने जा रहे हैं जिस तरह से अप्पू ने आज के दिन में क्रिकेट खेला था. नक्कीच मी सन्माननीय शिवाजी वडोळकर यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तन्मय तांबोळी यांच्याकडनं आम्हाला लाभली ती आपण प्रदान करणार आहात. अप्पू अतिशय उत्कृष्ट खेळ आणि त्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा मान सन्मान त्याला प्रदान केला जातोय. योगेश दोंदे यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आम्हाला लाभलेला समीर शेख यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते योगेश दोंदे यांच्याकडनं लाभलेला गिफ्ट हॅम्पर प्रदान करतील. अमोल जाधव यांच्याकडनं आम्हाला हा गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. समीर शेख प्रदान करता आहेत. केतन जाधव यांच्याकडनं लाभलेलं गिफ्ट हॅम्पर प्रदान करता आहेत अफसर रईस. योगेश दोंदे यांच्याकडनं लाभलेला गिफ्ट हॅम्पर साजिद शेख प्रदान करतील. क्रिकेटचे चाहते आहेत, स्वतः क्रिकेट संघाचे आपण जर पाहिलं तर प्रायोजक आहेत. त्याचप्रमाणे अभिषेक नागावेकर आणि तुषार आळशी यांच्याकडनं लाभलेला गिफ्ट हॅम्पर सन्मानित थोरात साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते अप्पूला प्रदान करणार आहात. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन RCC राया संघ. अतिशय सुरेख अशा पद्धतीने खेळ आपण केलेले आणि पहिल्याच सामन्यात विजय साकारलेला आहे. स्पर्धेतील पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच